स्मिता शेळके आणि माझं गेले 29 वर्ष नॅशनल कॉम्प्युटर पेठ म्हणून आपल्या पेणमध्ये आपण कॉम्प्युटर एज्युकेशन शिकवतो. आपल्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती असेल नॅशनल कॉम्प्युटर कुठे आहे आणि तिथे काय काय कोर्सेस चालतात. पण आज नव्याने तुम्हाला मी ओळख करून देणार आहे की नॅशनल कॉम्प्युटर ही जी संस्था आहे ही फक्त कॉम्प्युटर एज्युकेशन देणं एवढ्यापुरतं मर्यादित नसून तुम्हाला वेगवेगळ्या जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज तिथे आल्यानंतर तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात. शिवाय तुम्हाला तुमच्या करिअर म्हणजे आपण तुम्ही आर्ट्स आणि कॉमर्सचे विद्यार्थी आहात तर आर्ट्स आणि कॉमर्स केल्यानंतर ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात, तशा कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं वर्चस्व तुमचे करिअर घडवू शकता ह्या विषयीचं एक मी थोडक्यात तुम्हाला मार्गदर्शन देणार आहे. आणि शिवाय आपल्या संस्थेमध्ये जर तुम्ही मी तुम्हाला सगळ्यांना पॅम्पलेट एक हातात दिलेला आहे त्याच्या शेवटच्या पेजवर आपलं CSC केंद्र म्हणजे सेतू केंद्र देखील आहे की तुम्हाला एज्युकेशन घेताना आपल्या पेणमध्ये जो समाज आहे हा काही सगळ्यात कोकण वर्गातला नाहीये. तर जी कास्टनुसार जे आपल्याला डॉक्युमेंटेशन्स लागतात म्हणजे जातीचा दाखला असेल, उत्पन्नाचा दाखला आहे किंवा इतर जे काही सगळे दाखले आहेत तर हे सगळे जे दाखले आहेत हे देखील तुम्हाला आपल्या नॅशनल कॉम्प्युटरमध्ये आल्यानंतर तुम्हाला हे काढून दिले जातात. त्याच्यामुळे आता तुम्हाला कोणत्याही दाखल्यांची गरज लागली तरी तुम्हाला सेतू ऑफिसमध्ये किंवा तहसील ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. नॅशनल कॉम्प्युटरचं तुम्ही कनेक्टेड होत आहे तर हे सगळे दाखले तुम्हाला तिथे तुमचे कागदपत्र जमा केल्यानंतर मिळू शकतात. शिवाय तुमचं जे स्कॉलरशिपचे 13वी 14वी 15वी असे 3 वर्ष तुम्हाला जे स्कॉलरशिपचे फॉर्म भरावे लागतात ही तर कल्पना असेलच, माहिती आहे का तुम्हाला याविषयी. तर हे स्कॉलरशिपचे फॉर्म देखील तुम्हाला आपल्या ज्या नॅशनल कॉम्प्युटर संस्थेने तुम्हाला ते भरून मिळेल. आता मी थोडंसं तुम्हाला तुमच्या करिअर विषयीचं सांग. तुम्ही आता ज्या टप्प्यावर आहात त्याच्यामध्ये 13वी 14वी 15वी आर्ट्स आणि कॉमर्स असा वर्ग आहे, बरोबर आहे. आपण कॉलेजचं एज्युकेशन घेताना आपल्याला त्याच्यासोबत जोड लागते ती कॉम्प्युटरची. आता कॉम्प्युटर कोर्समध्ये तुमच्यापैकी किती जणांचा MSCIT कोर्स झालेला आहे जरा हात वर करा. म्हणजे आता जी इथे विद्यार्थी आहेत त्याच्यापैकी अर्ध्या मुलांचा म्हणजे अगदी 25 मुलांचाच तुमचं MSCIT कोर्स झालेला आहे, बाकीच्यांनी केलेला नाही. तर ह्याचं कारण काय असेल की तुम्हाला करायचं नाहीये किंवा ह्या कोर्सचा काही उपयोग नाही आहे किंवा कसं काय, काही गरज नाहीये का ह्या कोर्सची MSCIT आपण कळत. कारण की जसं MSCIT हा जो कोर्स आहे हा तुम्हाला कम्प्युटर क्षेत्रातला किंवा कम्प्युटरमध्ये